पुढे आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये जातोय। संभाजीनगरमध्ये पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन जी आहे ती फुटली आहे। त्यामुळे लाखो लिटर पाणी जे आहे ते सध्या वाया जातंय। पाईपलाईन फुटल्यामुळे वाहतुकीला सुद्धा मोठा अडथळा निर्माण झालाय। पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी पाणी पुरवठा बंद केला जाणार आहे। पाईपलाईन फुटल्याने संभाजीनगरचा पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर आपण ही दृश्य पाहतोय। छत्रपती संभाजीनगर मधली ही दृश्य आहे। पाण्याची जी पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन आहे ती फुटली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते वाया जात आहे। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी अविनाश यांच्याकडून। अविनाश, छत्रपती संभाजीनगर मध्ये जी स्थिती आहे त्याबाबतची अपडेट। छत्रपती संभाजीनगरच्या डोरकींजवळ ही पाईपलाईन फुटलेली आहे। पाईपलाईन जवळपास सकाळच्या सुमारास ही पाईपलाईन फुटली तेव्हापासून लाखो लिटर पाणी वाया जात आहे। तर पाईपलाईन फुटल्याचे जे आपण दृश्य बघतोय ते एका पाईपलाईन पासून तर पूर्ण रोडवर दुसऱ्या बाजूपर्यंत हे संपूर्ण पाण्याचे फवारे जात आहेत। त्यामुळे वाहतूक कोंडी देखील त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। तर ह्या पाईपलाईन फुटल्याच्या नंतर आता पाईपलाईन दुरुस्तीसाठी पंप बंद करावे लागणार आणि ते पंप बंद करण्यासाठी किमान 2 ते 3 तासाचा वेळ जाणार आणि त्यानंतर पाईपलाईन दुरुस्तीचं काम होणार। पाईपलाईन दुरुस्तीचं काम पूर्ण करायला आणि पुन्हा रिकामी झालेली पाईपलाईन भरायला जवळपास 1 दिवस जाईल आणि त्यामुळे शहराच्या पाणी नक्कीच अविनाश, संपूर्ण आता हा पाणी पुरवठा आहे तो कधी सुरळीत होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।